नमस्कार. महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र, पुढचे पाऊल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करिअर कट्टा या उपक्रमांतर्गत सुरू असणाऱ्या आयएएस आपल्या भेटीला या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपल्याला मार्गदर्शक म्हणून लाभलेले आहेत माननीय हेतल पगारे मॅडम. मॅडम स्वागत आपलं. थँक्यू. डबल स्वागत करते कारण मॅडम ह्याच्या आधी आपल्या करिअर कट्ट्यावर येऊन मार्गदर्शन केलेलं आहे, पण आज एक विशेष कारण आहे. मॅडम मॅडमांची आयएएस साठी निवड झालेली आहे, तर त्यावेळेचं मार्गदर्शन आणि आत्ताच्या मार्गदर्शनामध्ये थोडासा फरक असू शकतो. आत्ताचं मार्गदर्शन त्यावेळेचं अज्युम्ड होतं, आत्ताचं मार्गदर्शन हे सर्टिफाईड म्हणजे कन्फर्म्ड असेल. तर आत्ताची बदललेली परिस्थिती आणि आता अजून एक मॅडम नवीन ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांचं कमी वय आहे, म्हणजे कमी वयात त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे, तर त्याविषयी मार्गदर्शन आणि आत्ताच तुम्हाला कसं वाटतंय सिलेक्ट झाल्यानंतर, तर ह्याविषयीचं मार्गदर्शन ऐकायला आम्ही खूप उत्सुक आहोत. तर मॅडमांना मी अशी विनंती करेन, मॅडम सेशनला सुरुवात करावी. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सर्वांना फॉर दिस अपॉर्च्युनिटी. हा प्लॅटफॉर्म मला प्रोव्हाइड केल्याबद्दल. I will be very happy to share my experience. एक थोडं माझ्याबद्दल सांगते इन जनरल, माझं थोडंसं इंट्रोडक्शन करून देते. माझं नाव हेतल पगारे. मी माझं स्कूलिंग हे मुंबईतूनच केलेलं आहे. माझं 10वी वगैरे मुंबईतनं झालेलं आहे. माझं 11वी 12वी DG रुपारल कॉलेज मुंबईतूनच मी पूर्ण केलेलं आहे. त्यानंतर मी माझं ग्रॅज्युएशन BE सिव्हिल मधून केलेलं आहे आणि त्यानंतर मी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सची सुरुवात केली. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सचा मी अभ्यास सुरू केला. सो जर्नी सोपी नव्हती, कधीच सोपी नसते. सो इट हॅज बीन अ व्हेरी टफ रोड आणि इट हॅज बीन फुल ऑफ चॅलेंजेस आणि पेशन्स वगैरे सगळं टेस्ट होतं. बट लास्ट टाइम जेव्हा मी मार्गदर्शन करत होते तेव्हा माझं MPSC थ्रू डेप्युटी कलेक्टर ह्या पदी सिलेक्शन झालं होतं. सो मी तेव्हा अज्युम्ड होतं कारण मी इंटरव्ह्यूला अपियर झाले होते म्हणून मी म्हणजे तेव्हा असं मार्गदर्शन केलेलं. बट आता रिझल्ट इज आउट आणि माझं त्यात ऑल इंडिया रँक आहे 630. अजून आम्हाला सर्व्हिसेस अलॉट नाही झालेल्या, बट आय एम जस्ट होपिंग फॉर द बेस्ट. सो लेट्स सी की काय होतंय. बट इन शॉर्ट आय टेल यू अबाउट माय जर्नी की मी कसा अभ्यास केला, मला काय काय चॅलेंजेस आले आणि तुम्ही म्हणजे ह्या चॅलेंजेसला कसं सामोरं जायला पाहिजे आणि तुम्ही कसं सोप्या पद्धतीने हे चॅलेंजेस फेस करू शकता. म्हणजे आम्ही जे करू शकलो नाही किंवा आम्हाला जे गायडन्स नव्हतं तेव्हा ते तुम्हाला सोप्या पद्धतीने कळावं म्हणून आय विल बी शेअरिंग माय एक्सपिरियन्स विथ यू ऑल. सो फर्स्ट ऑफ ऑल तर ग्रॅज्युएशन नंतर मी माझं जे काही अभ्यास आहे ते सुरू केलं. माझं इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असल्यामुळे सगळं नवीन होतं माझ्यासाठी आणि सगळे सब्जेक्ट्स वगैरे हे आपण स्कूलमध्ये वाचलेले आहेत, बट आमचा काही टच नसतो त्या सब्जेक्ट्सला. म्हणजे इंजिनिअरिंग हे कम्प्लिटली वेगळं आहे आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सचा अभ्यास कम्प्लिटली वेगळा आहे. सो फर्स्ट 2 अटेम्प्ट्स मध्ये असं झालेलं की माझी प्रिलिम्स पण म्हणजे क्रॅक नव्हती होत. सो आय वॉज व्हेरी अंडर कॉन्फिडेंट आणि आता तर अशी परिस्थिती आहे की क्लासेस पण बंद आहेत आणि लोकांना म्हणजे घरी बसून अभ्यास करायचा आहे, ऑनलाईन क्लासेस आहेत. सो ह्या परिस्थितीत पण देर आर मेनी चॅलेंजेस बिकॉज यू डू नॉट गेट द एक्सपोजर दॅट यू आर सपोज टू गेट आणि त्याच्यामुळे पण बरेच लोक फ्रस्ट्रेट होतात किंवा ती एक्झाम क्लिअर करू नाही शकत. सो फर्स्ट ऑफ ऑल आय वुड सेज की मी 2-3 गोष्टी फॉलो केल्या होत्या. फर्स्ट इज की यू अंडरस्टँड द पॅटर्न ऑफ द एक्झाम. सो पॅटर्न सिम्पली इज म्हणजे हे तुम्ही घरी बसल्या ऑनलाईन क्लासेस थ्रू कसंही करू शकता. त्यात तुम्हाला म्हणजे कोचिंगची वगैरे गरज नाहीये. ऑल्सो मी कोविड बद्दल पण बोलेल की कसं यू शुड स्टे काम अँड स्टे स्टेबल वगैरे. बट इन जनरल मी माझं प्रिपरेशन तुम्हाला सांगते. सो आधी तर यू हॅव टू अंडरस्टँड द पॅटर्न ऑफ द एक्झाम. पॅटर्न कळाल्यावर पॅटर्न सिम्पल आहे. एक तर देर इज प्रिलिम्स, देन देर इज मेन्स आणि देर इज इंटरव्ह्यू. सो प्रिलिम्स मध्ये 2 पेपर्स असतात. पहिला म्हणजे जनरल स्टडीज विच इज म्हणजे तो काउंट केला जातो आणि सेकंड इज CSAT, सो ऍप्टिट्यूड टेस्ट. सो तो क्वालिफाईंग पेपर आहे. त्यात तुम्हाला एक 67चं एक टार्गेट हिट करावं लागतं अँड ओनली देन यू कॅन ऍक्च्युअली क्वालिफाय द एक्झाम. सो CSAT इज अ क्वालिफाईंग पेपर, बट जनरल स्टडीज इज युअर पेपर विच ऍक्च्युअली डिसाइड्स की तुम्ही
प्रिलिम्स क्रॅक करता की नाही. सो त्यासाठी युअर जनरल स्टडीज म्हणजे युअर हिस्ट्री, जॉग्रफी, एन्व्हायरमेंट हे जे सब्जेक्ट्स आहेत ते खूप तुमचे स्ट्रॉंग असायला हवे. आणि त्यासाठी टेस्ट सिरीज कम व्हेरी हँडी. प्रिव्हियस इयर पेपर्स त्यासाठी यू हॅव टू अंडरस्टँड. So once you understand the pattern of the exam, which is prelims, mains, and interview, prelims is the objective part, mains is our subjective part, and interview is your personality test. So once you understand the pattern, second thing that is important is कि you understand the syllabus of the exam. So syllabus of the exam is पहिले तर आपलं प्रिलिम्स ज्यात जनरल स्टडीजचे सगळे सब्जेक्ट्स असतात, हिस्ट्री, जॉग्रफी, इकॉनॉमिक्स, एन्व्हायरमेंट, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, एन्शंट हिस्ट्री वगैरे सगळे सब्जेक्ट्स त्यात येतात. करंट अफेअर्स इज ऑल्सो इन्क्लुडेड इन जनरल स्टडीज. आणि सेकंड पेपर इज सीसॅट. त्यात जनरल ऍप्टिट्यूडचे प्रश्न असतात, काही इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन्स असतात आणि काही लॉजिक आणि क्वांट बेस्ड काही प्रश्न असतात. सो फॉर प्रिलिम्स द अप्रोच इज सिम्पल. यू हॅव टू कॉन्सन्ट्रेट ऑन द बेसिक्स अँड द स्टॅटिक part, plus you have to have a grip on the current affairs part. So current affairs साठी you have to read a newspaper. Newspaper reading is a must. म्हणजे you cannot skip a newspaper. काही लोक 2 न्यूजपेपर्स फॉलो करतात. मी फक्त 1 न्यूजपेपर फॉलो केलेला. स्टार्टिंग पासून मी द हिंदू फॉलो केला होता आणि मी द हिंदू सोबतच आय कंटिन्यूड थ्रू आउट माय प्रिपरेशन. Then I began about CSAT. CSAT, you have to just practice the previous year papers. So मी CSAT साठी फक्त previous year papers practice केले होते आणि that helped me a lot in clearing CSAT. आता आमच्या वेळेस CSAT खूप जास्त डिफिकल्ट होतो आणि I know people who could not clear this year's prelims because of the CSAT. So CSAT कडे म्हणजे you should not take CSAT for granted. You have to not neglect CSAT. You should take CSAT also seriously because दिवसेंदिवस exam tough होत चाललेली आहे. Even today they have released UPSC चे cutoffs. If you see the cutoffs खूप खाली आहेत. त्याचा अर्थ एवढाच की the exam was very very difficult. So दिवसेंदिवस exam is going to get difficult. The competition is going to rise and it is definitely going to increase in the coming days. So do not take anything for granted. Give your 100% आणि practice is the only key for prelims. So many a times आमचे म्हणजे माझे जे पहिले 2 अटेम्प्ट होते त्यात प्रिलिम्स साठी मी I did not strategize properly आणि मी प्रॅक्टिस पण खूप कमी केली होती आणि मी प्रिव्हियस इयर पेपर्स कम्प्लिटली निग्लेक्ट केले होते. So that kind of I think was my mistake की मी प्रिव्हियस इयर पेपर्स वर फोकस नाही केला. But this year I tried to म्हणजे include all these things in my preparation. Previous year papers, test series चे I had a target of 100 test series. So I solved around 100 plus tests before the prelims because I was not at all confident about prelims. So you should not neglect any part in this preparation. So for prelims you have to have a very good hand on your CSAT as well as your GS, and for that practice is the only key. So practice as many papers as you can, as many test series as you can. More mains madhe if we see, optional becomes a very important topic. So deciding an optional is the most important thing. So you have to decide an optional in the way ki tumhala to optional च advantage व्हायला पाहिजे. So you should be able to use that optional as an advantage to get a very good rank in your UPSC civil services exam. So selecting an optional is the most important part when we talk about mains. So your optional decides a lot of things, your rank, your service, बऱ्याच गोष्टी असतात. So decide an optional very carefully. There are many optionals. Anthropology आहे, sociology आहे, public administration आहे, political science आहे. So whichever optional you are comfortable with and whichever optional actually gives you the confidence and actually interests you, असा optional आपण choose करायला हवा. जो ऑप्शनल ऍक्च्युली फेमस आहे किंवा जो ऑप्शनल खूप लोकांनी घेतलाय असा ऑप्शनल घेण्याची काही गरज नाही बिकॉज प्रत्येक वर्षी ट्रेंड चेंज होत असतं. सो ऑप्शनल शुड बी समथिंग दॅट यू आर इंटरेस्टेड इन अँड ऑप्शनल शुड बी समथिंग दॅट यू ऍक्च्युअली लाईक. जस्ट बिकॉज कोणीतरी सांगितलंय किंवा ते सगळ्यांनी घेतलंय म्हणून ऑप्शनल चूज करू नका बिकॉज ऑप्शनल प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. आणि I could not change my optional at the end, so I had to stick with public administration. But now that I've realized and I've experienced the exam, I would suggest कि तुम्ही optional थोडंसं विचार करूनच
select an optional. Don't go with the trend. Don't go with what others are suggesting. सगळ्यांचे suggestions घ्या, but the final decision should be yours and it should be something that you are interested in. More second part in the mains is your general studies. General studies मध्ये specifically I'll talk about the GS4 paper, which is the ethics paper. So ethics मध्ये you have to concentrate on some important topics. म्हणजे त्यात case studies असतात. So case studies is something which tests your personality. Case studies is something where you can actually score. Ethics is a paper where you can actually score. So त्यासाठी पण we had practiced. म्हणजे आमचा एक ग्रुप होता. We all were preparing together. So आम्ही टेस्ट सिरीज म्हणजे एथिक्सच्या बेसिकली टेस्ट सिरीज आम्ही डिस्कस करायचो. आम्ही प्रत्येकाचे व्ह्यू पॉइंट्स घ्यायचो बिकॉज दॅट हॅज केस स्टडीज इन इट. सो केस स्टडीज ऍक्च्युली सॉल्व्ह करताना यू हॅव टू नो डिफरंट पर्स्पेक्टिव्ह. म्हणजे तुम्ही एकाच परसेप्शनने एकाच साईडने त्या गोष्टीला न बघण्या म्हणजे नाही बघायला पाहिजे. यू हॅव टू हॅव अ ब्रॉड सेट ऑफ broad mindset while looking at that particular case study. So त्यासाठी एक group discussion actually becomes very helpful. So for ethics, I would suggest do group discussions. जे case studies असतील ते तुम्ही ग्रुप मध्ये बसा आणि have viewpoints की what would you do in such a situation, what would somebody else do in such a situation, आणि मग personal त्यात inputs टाका आणि that will make your answer and approach very holistic. So ethics is again another deciding factor when it comes to your UPSC preparation. And third deciding factor, again an important factor, is your essay paper, because बऱ्याचदा essay paper मध्ये आपल्याला कमी मार्क्स मिळतात आणि त्यामुळे we do not even make it to the list. असे पण examples आहेत. So do not neglect your essay paper. आणि आता तर essay paper is also becoming very difficult because आमच्या वेळेस पण we had all abstract topics. So पुढे पण mostly they'll give you abstract topics. So बऱ्याचदा we are not comfortable with abstract topics. So abstract essays लिहिण्याचं तुम्ही practice करायला हवं. So these three papers actually decide your mains the preparation, which is the ethics, the optional and the essay. आणि मग GS 1, 2, 3 जे आहेत, that also can be your very scoring subjects. But these three are somewhere a deciding factor because इथे तुम्ही तुमचं एज क्रिएट करू शकता. इथे तुम्ही जास्त मार्क्स स्कोर करून तुम्ही you can get a very good rank in the list. So these are some deciding factors. And the third stage is the personality test. Also about mains, I want to talk about the GS 1, 2, 3. So yeah, syllabus खूप important असतो. So you have to know the syllabus. So while studying the newspaper also, तुम्हाला GS1 चे तिथे points सर्कल करता आले पाहिजे. तुम्हाला GS2 चे points तिथे सर्कल करता आले पाहिजे. GS3 चे वेगळे points तिथे सर्कल करता आले पाहिजे. For these very reasons, the syllabus becomes very important, and that is why you have to know the syllabus. Not by heart, but at least you should know some important points in the syllabus. म्हणजे syllabus चे काही important points तरी तुम्हाला लक्षात हवे. So for that, you can do one thing. You can paste the syllabus in your room, and you should keep looking at the syllabus every now and then, so that you have an idea ki what is the syllabus and what topics are in which GS paper. So बरेच छोटे टॉपिक्स पण आहेत. म्हणजे GS1 जनरल स्टडीज 1 पेपर मध्ये you have a society's a topic. So many people neglect such topics. So you should not neglect such topics because these topics actually are scoring and you can actually score in such topics. And for that to happen, you have to have an overview of the syllabus and an overall idea of the syllabus. Then comes the personality test. So personality test madhe, it's not your knowledge which is tested, but it is your personality and the way you talk, the confidence that you have, your leadership skills, your clarity of thought, your positive approach, your integrity when you're talking, when you're approaching a problem, when they give you situational questions, what kind of an approach do you have? So all these things are tested in your personality test. So it's more of a personality test rather than a knowledge test. So tithe mostly knowledge is not tested. So you have to be very confident in your personality test. So my experience is such ki the board is very cordial. म्हणजे मला
केबिनच्या आतमध्ये जाताना मला खूप भीती वाटत होती की आय वॉज व्हेरी व्हेरी नर्वस, बट द मिनिट दे स्टार्टेड टॉकिंग अँड दे मेड मी फील कम्फर्टेबल, आणि actually they make you feel very very comfortable and they make you comfortable, so your nervousness will automatically vanish. सो माझं पण नर्वसनेस तिथे आतमध्ये गेल्यावर मी तिथे बसले त्यांच्या समोर आणि त्याच्यानंतर आय वॉज नॉट एट ऑल नर्वस. सो दे मेक यू कम्फर्टेबल. द बोर्ड इज व्हेरी कॉर्डियल अँड व्हेरी सपोर्टिव्ह, आणि दे जस्ट हॅव्हिंग अ कॉन्व्हर्सेशन विथ यू. म्हणजे एक डिस्कशन सारखं वाटतं ते, परीक्षा पण नाही वाटत ती आणि इंटरव्ह्यू सारखं पण नाही वाटत. They're just having a conversation. They're just discussing things with you. Ki, what are your opinions? What do you think about this thing? So, personality test, I think, is not something that you should be tensed about. It is a very simple exam. You just have to go there and talk. So, nervousness obviously sagrana aste, but they make you feel very very comfortable. And most of the questions are around your application form. म्हणजे त्याला डिटेल ऍप्लिकेशन फॉर्म असं म्हणतात, डॅफ. सो त्याच्याच अराउंड तुमचे जे काही क्वेश्चन्स असतात, सो मोस्टली क्वेश्चन्स आर अराउंड दॅट. सो यू शुड नॉट बी स्केर्ड. इफ नॉट डॅफ, इट इज मोर ऑन युअर करंट अफेअर्स आणि जे काही न्यूज मध्ये असेल. सो आमच्या वेळेस अफगाणिस्तान वॉज टू मच इन न्यूज. सो बऱ्याच जणांना अफगाणिस्तानवर प्रश्न होते, इंटरनॅशनल रिलेशन्सवर प्रश्न होते. सो जे काही करंट मध्ये घडत असेल त्याच्यावरच तुमची ऍक्च्युअली परीक्षा असते. May it be prelims, interview, or mains. So the exam is a combination of the static and the current affairs part. So whatever static is related to the current affairs, म्हणजे जे काही करंट मध्ये चालू असेल त्याचं एक बेसिक नॉलेज पण तुम्हाला हवं, त्या गोष्टीचे स्टॅटिक पोर्शन्स पण तुम्हाला माहिती हवे. सो इफ क्विट इंडिया मूवमेंट कम्स इन टू न्यूज in August, so you have to know about Quit India movement, किंवा त्यातलं गांधीयन एरा मध्ये काय काय घडलेलं आहे ते तुम्हाला माहिती हवं. So you should be able to link the current affairs with the static portion also. So that is one thing that you should remember. आणि आता if I talk about specifically about the period that is going on, आणि जसं आपलं प्रिपरेशन चालू आहे, it's mostly online based आणि we are म्हणजे फ्रस्ट्रेशन आहे, कधी कधी खूप प्रेशर पण असतं. सो ऑल दीज थिंग्स हॅपन, बट तुमचं जे गोल आहे ते तुमच्या समोर जर क्लिअर असेल तर यू कॅन डेफिनेटली कीप अप इन द रेस आणि यू विल डेफिनेटली अचीव वॉट यू आर स्ट्रायव्हिंग फॉर. सो युअर गोल हॅज टू बी देअर इन युअर माइंड आणि ते क्लिअर असायला हवं. सो many people had suggested me this, ki you envision your goal every day. So tumhi utla you have to remind yourself ki why you are studying, why you're doing what you're doing, why you're putting in so much of efforts, म्हणजे तुम्ही का अभ्यास करताय. So if your why is very clear, you will not have problems with patience किंवा frustration पण नाही होणार, आणि you won't be discouraged and demotivated. So you will be self-motivated and you will be able to achieve the goal. Because this exam tests your patience more than anything else. So it tests your patience, your pressure handling skills, आणि तुम्ही कसं ह्या सगळ्या प्रेशर मधून, ह्या स्ट्रेस मधून बाहेर पडू शकता आणि कसं तुम्ही या एक्झामला सामोरं जाऊ शकता हे ती एक्झाम टेस्ट करत असते सारखं. कारण when you work in the government, you have constant pressure and constant stress. कारण it's a very complicated job as an administrator, as a bureaucrat. It's a complicated job, आणि त्यामुळेच you have to know many things and you have to handle many things at a time. So ते handle time management असतं, patience असतं, stress असतं. Everything is tested in your job also. So to prepare you for that job, it is very important that you get used to handling that amount of pressure, that amount of study. So how do you manage it? हे सगळं तुमचं टेस्ट होत असतं. सो ह्या एक्झाम मध्ये टिकून राहणं पण खूप महत्वाचं आहे. सो कन्सिस्टन्सी प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. आणि इफ यू हॅव एनी डाउट्स, प्लीज keep plan B ready. So if you are doubting that you might not clear or you have some doubts, you should always have a plan B ready so that you're not discouraged when you do not qualify. Karan the success rate of the exam itself is very low. So everybody will never make it to the list. म्हणजे possible नाहीये की सगळेच qualify होतील, because it's a competitive exam. So you have to be very very patient.
You have to know ki theek hai, you have worked hard, so it will work for you. One day or another it is going to work for you, but you just have to keep working hard and not give up on the exam. So that is the most important thing. So ह्या काळात पण you should always be clear about why you are working for this exam, why you are working so hard. आणि ऑल्सो आय थिंक कुठेतरी स्वतःला लिमिट करायला हवं. सो डिसाइड की तुम्ही किती अटेम्प्ट देणार आहेत. सो हॅव अ टाइम लाईन, म्हणजे have a deadline of your attempts. सारखं देत राहणं is not actually good. After a point of time, you have to focus on your plan Bs. So when the first 2 attempts did not work for me, मी माझ्या स्टेट सर्व्हिसेसवर मी म्हणजे फोकस केलं. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये आय हॅड क्लिअर्ड, म्हणजे मी सोबत देत होते. मी युपीएससी आणि एमपीएससी दोन्ही गोष्टी सोबत देत होते. सो पहिल्या वेळेस मी एमपीएससी ला अपियर नाही झाले, बट सेकंड टाइम वेन आय गेव युपीएससी आय डिसाइडेड टू गिव्ह एमपीएससी ॲज वेल. सो एमपीएससी मध्ये आय क्लिअर्ड इन द व्हेरी फर्स्ट अटेम्प्ट. सो आय रोट द मेन्स. बट मी एमपीएससीचा कधीच अभ्यास केला नव्हता, म्हणून फर्स्ट याच्यात माझं मेन्स आय थिंक 3-4 मार्काने माझं मेन्स राहिलं आणि आय कुडंट क्लिअर द मेन्स. सो देन आय डिसाइडेड की फर्स्ट आय क्लिअर द एमपीएससी because I wanted to gain my confidence back somehow. So that is very important. You have to have your confidence retained every now and then, and you should feel confident about the thing that you're going in the right direction. तुमचं जे काही अभ्यास आहे ते एका पर्टिक्युलर डिरेक्शननी व्यवस्थित चाललंय हे तुम्हाला माहिती असणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि त्यासाठी इट्स इम्पॉर्टंट दॅट यू कीप गिव्हिंग एक्झाम्स विच आर ऑन सिमिलर पॅटर्न. म्हणजे युपीएससीचा जो सिलेबस आहे त्या सिमिलर पॅटर्नवर ज्या एक्झाम्स असतील, you should obviously try giving those after your first 2 attempts is what I suggest, so that you do not be frustrated and you do not become discouraged in life. आणि हे सगळेच म्हणजे सजेस्ट करतात आणि दिस इज अ व्हेरी गुड थिंग बिकॉज अभ्यास सेम असतो. सो त्या पॅटर्नवर ज्या एक्झाम्स आहेत दॅट यू शुड गिव्ह. सो देन सेकंड टाइम आय हॅड टार्गेटेड एमपीएससी आणि त्यात मला म्हणजे द सेकंड टाइम आय गेव इट मला माहिती होतं की आय विल क्लिअर. And I cleared it very nicely and I got the deputy collectorची post. So I was very, very happy and very confident की माझे जे काही efforts आहेत ते कुठेतरी एका right directionने चालू आहेत. So that is when I decided की this attempt of mine, म्हणजे जो attempt ह्यावेळेस माझा जो UPSCचा attempt होता, that will be the best shot that I gave. आणि त्या confidence मधून this time I gave it with full rigor आणि I achieved what I wanted to achieve. म्हणजे I made it to the list आणि I was very happy. So yes. So if you have a very targeted approach and if you strategize well, so you can definitely achieve what you want to achieve. म्हणजे not just UPSC, any exam that you're targeting, I think you just have to have a focused approach and you can definitely achieve what you're trying to achieve. But it is very important to stay consistent. You have to be very, very consistent. आज 6 तास अभ्यास केलाय, उद्या 4 तास करायचं, परवा 3 तास करायचं, असं म्हणजे ती एक्झाम क्वालिफाय नाही होऊ शकत. बिकॉज वी यूज टू स्टडी अ कन्सिस्टंट 10 hours every day. आणि एक्झामच्या आधी तर वी यूज टू स्टडी फॉर 14 hours, 15 hours. म्हणजे वी यूज टू नॉट इवन काउंट. कारण एक्झाम 1-2 महिन्या आधी यू हॅव टू रिवाइज अ लॉट ऑफ थिंग्स आणि सिलेबस इतका वास्ट आहे की यू कॅनॉट स्किप ऑन इवन वन थिंग, बिकॉज even if you skip on one thing, that can actually cost you in the exam. So it is very important that you keep studying a lot of things and you keep revising everything at the same time. So त्यामुळे वेळ वाढतो आणि 10 hours मध्ये ते कम्प्लीट करणं इज नॉट पॉसिबल. अँड दॅट्स वाय जेव्हा 1 month असतो एक्झामला वी यूज टू स्टडी फॉर 14-15 hours आणि वी डिड नॉट इवन फील एनिथिंग, कारण we were very clear about our goal and we wanted to achieve it anyhow. And when you want to achieve something anyhow, you'll put in as much of efforts as you want to in that exam. So all I would suggest is की काही असो एक्झाम्स बऱ्याचदा आता कोविडमुळे डिले पण झालं. सो वी वर व्हेरी इम्पेशंट. आम्ही खूप फ्रस्ट्रेट झालो होतो मध्ये आणि क्लासेस पण बंद होते, ऑनलाईन सगळं करायचं होतं. टेस्ट सिरीज पण वी यूज टू सॉल्व्ह इट ऑनलाईन, वी यूज टू अपलोड आवर पेपर्स आणि गिव्ह इट टू देम. सो हे गोष्टी थोड्याशा डिफिकल्ट होतात बिकॉज ऑफ कोविड वगैरे. बट बऱ्यापैकी वी आर कमिंग आउट ऑफ कोविड आणि थिंग्स आर गेटिंग बॅक टू नॉर्मल. सो आय थिंक यू ऑल शुड नॉट हॅव एनी प्रॉब्लेम.
आणि द क्लासेस हॅव ऑल्सो स्टार्टेड. आणि आता ऑनलाईन पण यू गेट मेनी थिंग्स, सो यू कॅन प्रिपेअर फ्रॉम एनीवेअर इन द वर्ल्ड. सो यू कॅन सिट ॲट होम ऑल्सो. आता दिल्लीला किंवा पुण्याला जाण्याची पण काही गरज नाहीये. यू कॅन जस्ट सिट ॲट होम. कारण मी घरी असूनच मी अभ्यास केला आणि मी प्रिपेअर घरीच केलेलं. मी 1 वर्ष दिल्लीला क्लासेस करून आले, बट त्यानंतरचे माझं जे काही प्रिपरेशन होतं ते मी घरूनच केलं. सो विथ कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स also when I talk about coaching can only guide you to a certain level, but जो काही अभ्यास आहे तो तुम्हालाच करायचा आहे. So coaching is also not something that will actually give you everything. Spoon feeding तिथे होत नाही. So you have to actually study आणि तुम्हालाच जो काही अभ्यास आहे तो करायचा आहे. बट एक गायडन्स यू शुड ऑलवेज हॅव. म्हणजे टॉपर्सचे व्हिडिओज असतील किंवा तुमचे कोणी मेंटर असतील किंवा तुमच्या डिस्ट्रिक्टमध्ये कोणी क्वालिफाय झालेले असतील व्यक्ती, त्यांच्या तुम्ही सतत कॉन्स्टंटली टचमध्ये असायला हवं. त्यांना तुम्ही विचारत राहायला हवं की वेदर वॉट एव्हर युअर डुईंग इज इन द राईट डिरेक्शन. म्हणजे तुम्ही बुक लिस्ट बद्दल विचारू शकता, तुम्ही टेस्ट सिरीज बद्दल विचारू शकता किंवा तुम्हाला जे काही डाऊट्स असतील. सो यू शुड कॉन्स्टंटली बी इन टच विथ वन ऑफ युअर मेंटर आणि यू शुड कॉन्स्टंटली टेक गायडन्स फ्रॉम पीपल. आणि बरेच जण हेल्प करायला रेडी असतात. म्हणजे यू जस्ट हॅव टू make a move and people will be there to help you. I have seen people helping me out and I have always been like thankful to them because it is not just my hard work, it is also their support and their guidance that has led to this day and to me being in the list. So all these things actually matter. Family support is very important again. ह्या काळात तरी family support is something that I want to talk about. Family support is the most important thing because तुमचा जो मोराल आहे तो बूस्ट व्हायला हवा सतत. आणि you should always feel confident and feel supported. If your support lacks somewhere, तो थोडा पण डाऊट तुमच्या मनात नाही यायला हवा की should I give another attempt, should I not give another attempt. जर तसं होत असेल तर मग it actually harms your preparation and actually harms your तुमचं जे काही अटेम्प्ट आहे तो थोडा कुठेतरी can harm your attempt. So family support is very important. So be around family, keep talking to your family. तुमच्या आई वडिलांशी रोज सतत बोलत राहा. So for me, family support mattered a lot and that's why I could stick in the race. I could stand in the race this long. आणि that is one thing that you should concentrate on. आणि तुमचे फ्रेंड्स पण असतील तर you should talk to people who actually support your efforts and who actually push you to do better and not people who are negative. So negativity पासून दूर राहणं खूप इम्पॉर्टंट आहे in this preparation. This is what I have realized from my experience. So you should not have people who are doubting you or you should not have people who keep questioning you की होणार आहे का, कधी होणार आहे. ते सगळ्या गोष्टी जर व्हायला लागल्या तर you actually doubt yourself. So you should not be around people who doubt your efforts किंवा जे तुम्हाला सारखं तो प्रश्न विचारतात. So switch off your phones किंवा switch off your social media. या गोष्टीपासून पण डिस्ट्रॅक्शन तुम्ही म्हणजे या डिस्ट्रॅक्शन्स पासून पण दूर राहायला हवं. These are actually some distractions that can actually harm your preparation. So 2-3 things that I want to focus on is की तुम्ही एक तर गायडन्स सतत घेत राहा. फॅमिली सपोर्ट इज इम्पॉर्टंट. फॅमिली, फ्रेंड्स, जे काही तुमचं सपोर्ट असेल that is very very important. And third thing is stay away from distractions. That is very very important again. सोशल मीडिया किंवा तुमचे जे काही फ्रेंड सर्कल असेल जिथे तुमचा टाइम वेस्ट होत असेल या सगळ्या गोष्टींपासून यू हॅव टू स्टे अवे. इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. कारण त्याने काय होतं की तुमच्या प्रिपरेशनला खूप त्याचा म्हणजे हार्म होतो आणि दॅट इज नॉट व्हेरी नाईस. अँड थोडासा पण डाऊट या प्रिपरेशन मध्ये कॅन ऍक्च्युअली टेक यू डाऊन आणि यू माइट नॉट मेक इट टू द लिस्ट. आणि वी डू नॉट वॉन्ट टू टेक एनी रिस्क वेन वी आर प्रिपेअरिंग फॉर सच अ ग्रेट एक्झाम. सो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स मध्ये असताना बी व्हेरी व्हेरी पेशंट, बी कन्सिस्टंट इन युअर एफर्ट. Your hard work is going to pay off. Don't just believe in yourself that you're doing the right thing. You're working hard and keep working hard. And be around your family. Talk to your family. Your support will actually help you keep going in this exam. So just keep going. And that is what I would like to tell you. दुसरी गोष्ट म्हणजे लिस्ट मध्ये असल्यावर कसं वाटतं तर इट्स अ नेक्स्ट लेवल फिलिंग.
ते म्हणजे मी शब्दात तर व्यक्तच नाही करू शकत. सो यू हॅव टू ऍक्च्युअली एक्सपिरियन्स इट, बिकॉज it's a relief. म्हणजे whatever efforts you've put in, you actually feel all the efforts have paid off. So that feeling you will get when you actually see your name in the list. And I want you all to feel that, because nobody can express it in words. So that is the next level feeling. And these are some things that I think I have learned in my preparation. So just be consistent, be very, very patient. It will work. If it's not working right now for you, आता तुम्ही जरी क्वालिफाय होत नसाल किंवा एकदा दोनदा देऊन पण if you are not able to clear, don't lose your hopes. Do not give up so easily, because this exam म्हणजे एक्झाम कळायला पण बऱ्याच वेळा वेळ लागतो. त्याचा एक टॅक्ट कळायला पण वेळ लागतो. सो काही जणांना तो पहिल्या अटेम्प्ट मध्ये कळत असेल, काही जणांना दुसऱ्यात, तर काही जणांना तिसऱ्यात. सो अशी पण स्टोरीज आहेत. So there are people who have survived till the 6th attempt as well. So do not lose hope. You never know. You are very, very close to goal. Maybe you are just one attempt away from the goal. So it's just one attempt and you will, your life will change. म्हणजे एका अटेम्प्ट मध्ये you can actually become an IAS, IPS, जे काही तुमचं सर्व्हिस असेल, तुम्हाला जे काही आवडत असेल, you can actually make a change in your life. So staying consistent, staying focused, and not giving up is the only key to clearing this exam. And by saying that, I would end my session here. Thank you so much for giving me this opportunity for the second time. And thank you so much. That is all that I want to share with you. Thank you so much, ma'am. Thank you so much. एक प्रश्न विचारायचा होता. प्रश्न असा आलेला आहे की आताचे जे कमी वयाचे, म्हणजे तो हे उल्लेख मी आधी केलाच होता, आता जे सिलेक्शन झालेलं आहे ते सगळ्यांचं एज बघितलं तर कमी आहे, तर त्यावर तुम्ही काय मार्गदर्शन कराल? कमी वयात होण्याचं म्हणजे एक मेन गोष्ट आहे की तुम्ही आधीपासून प्लॅनिंग करायला हवं. जे कमी वयात होतात दॅट इज अ व्हेरी गुड अपॉर्च्युनिटी, कारण तुम्हाला मग सर्व्हिस करण्यासाठी खूप जास्त अपॉर्च्युनिटी मिळते. तुमचा सर्व्हिस पिरियड लगेच वाढतो. सो कमी वयात होण्याचं एक म्हणजे आय थिंक इज की यू स्टार्ट इन युअर सेकंड इयर इटसेल्फ. तुमच्या सेकंड थर्ड इयर मध्ये जर तुम्ही प्रिपरेशन स्टार्ट केलं, तुम्ही बेसिक गोष्टी जर कव्हर केल्या, म्हणजे एनसीआरटीज असतील किंवा न्यूजपेपर असेल, ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही सेकंड इयर पासूनच स्टार्ट केला, तुम्ही जर न्यूजपेपरचा ट्रॅक ठेवायला लागले, तुम्ही जर एनसीआरटीज कव्हर केलेल्या असतील, तर यू कॅन ऍक्च्युअली क्रॅक द एक्झाम जस्ट आफ्टर युअर ग्रॅज्युएशन. आणि इट इज नॉट अ डिफिकल्ट, म्हणजे इट्स नॉट एट ऑल डिफिकल्ट टू क्रॅक द एक्झाम इन द व्हेरी फर्स्ट अटेम्प्ट. कारण ऑल यू नीड इज स्ट्रॅटेजी, अ प्रॉपर स्ट्रॅटेजी. आणि जे काही मी बोलले की ऑप्शनल तुमचा सिलेक्ट करताना थोडा विचार करून सिलेक्ट करा, किंवा तुमचं जे एथिक्स आणि ऑप्शनल आणि एसे असेल ह्या पेपरवर फोकस करा. ह्या दीज पेपर्स विल बी द डिसाइडिंग फॅक्टर फॉर यू टू क्वालिफाय. किंवा प्रिलिम्स साठी जे आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे त्यात पण प्रिव्हियस इयर पेपर्सवर फोकस करा. टेस्ट सिरीज जास्त सॉल्व्ह करा. म्हणजे डोंट टेक एनिथिंग लाईटली. That is one thing that you can do to clear the exam in the very first attempt. And बरेच young students we have seen ki they are qualifying in the very first attempt and they are in the list. So it's very, very, it's not at all difficult. If not very easy, it is not difficult. So it is easy for you to qualify, but you have to start thoda early so that in 1-2 years the preparation you can actually clear the exam. So तुमच्या second year मध्ये जर तुम्ही अभ्यास सुरू केला, तर you can definitely make it to the list at the age of 21 itself. So that is what I would like to say about young students qualifying the exam. Thank you, madam. पुढचा एक प्रश्न आहे, मराठीमधून प्रिपरेशन कशी करावी UPSC ची? सो मराठीमधून प्रिपरेशन करताना आता आय डू नॉट स्पेसिफिकली प्रिपेअर फ्रॉम मराठी. माझं मी इंग्लिशमधून प्रिपेअर केलंय, बट इन जनरल आय वुड से की मराठीमधून प्रिपेअर करताना तुम्हाला ऍक्च्युली पहिले तर सोर्सेस मराठीतले वापरावे लागतील. आणि सोर्सेस जे आहेत त्यासाठी तुम्ही मराठीमधून ज्यांनी एक्झाम दिलेली आहे
सो बरेच जण आहेत जे क्वालिफाय झालेत आणि विच हू हॅव गुड रँक, त्यांनी मराठीतून एक्झाम दिलेली आहे. अशा टॉपर्स तुम्ही व्हिडिओज बघा, त्यांची बुक लिस्ट घ्या, त्यांनी कसं प्रिपेअर केलंय मराठीतून हे बघा. कारण आय वुड नॉट बी द पर्सन हू कॅन ऍक्च्युली टेल यू की कसं मराठीतून प्रिपेअर करायचं. बट मराठीतून प्रिपेअर करताना तुम्हाला एक तर तुमचं सोर्सेस शुड बी व्हेरी व्हेरी क्लिअर. ते तुम्ही मराठीतून वाचणार आहात की इंग्लिशमधून वाचणार आहात, दॅट शुड बी व्हेरी व्हेरी क्लिअर. मग तुमचे जे नोट्स आहेत ते सगळे तुम्हाला मराठीत बनवावे लागतील. आणि म्हणजे प्रॅक्टिस करताना पण यू हॅव टू प्रॅक्टिस मराठीतून. सो पुण्याला बरेच टीचर्स आहेत हू हेल्प यू रायटिंग इन मराठी. म्हणजे तुमचं मेन्सचं जे प्रिपरेशन आहे ते तिथून तुम्ही करू शकता. तुम्ही असे क्लासेस जॉईन करा जिथे तुम्हाला मराठीतून प्रिपेअर करणाऱ्यांचे जे म्हणजे टीचर्स असतात. सो माझे एक सर होते, ते मराठीतून प्रिपेअर करणाऱ्यांचे पण ते टेस्ट सिरीज वगैरे ते चेक करायचे. सो such kind of guidance is very important when you're preparing in Marathi and giving the exam in Marathi. So having a book list, a clear book list in Marathi and giving test series in Marathi is actually helpful. So practice is the only key, again I said. So Marathi madhun prepare kartana practice will only be your key. धन्यवाद मॅडम. अजून पुढचा प्रश्न असा आहे की सिलेबस काय असेल तो थोडक्यात सांगा, बुक लिस्ट काय आणि एसेचे प्रिपरेशन कशी करावी यावर मार्गदर्शन हवं. ओके. सो सिलेबस आहे GS1 जनरल स्टडीज 1. यात असतं हिस्ट्री, जिओग्राफी, सोसायटीचा एक भाग असतो. सोसायटी म्हणजे सोशल इश्यूज असतात. सो दॅट इज वन पार्ट. मग जनरल स्टडी 2 जर आपण बघितलं, सो जनरल स्टडीज 1 मध्ये हिस्ट्री, त्यात हिस्ट्री म्हणजे एन्शियंट, मेडिवल आणि वर्ल्ड हिस्ट्री पण असतं. मग जिओग्राफी आणि सोसायटीचा एक पार्ट असतो. सेकंड इज युअर जनरल स्टडीज 2 पेपर. त्यात आपलं असतं पॉलिटी, गव्हर्नन्स, हे टॉपिक्स म्हणजे पॉलिटी, गव्हर्नन्स, कॉन्स्टिट्यूशन, हे जे सगळे टॉपिक्स आहेत ते जनरल स्टडीज 2 मध्ये आहेत. जनरल स्टडीज 3 जो पार्ट आहे दॅट इज ऑल अबाउट इकॉनॉमिक्स, सायन्स अँड टेक्नॉलॉजी आणि हे सगळे टॉपिक्स जे आहे, एन्व्हायरमेंट, हे जनरल स्टडीज 3 मध्ये येतं. मग जनरल स्टडीज 4 हा पेपर कम्प्लिटली एथिक्स आहे, एथिक्स इंटिग्रिटी. सो एथिक्सच्या पेपरमध्ये बेसिकली दे टेस्ट युअर सगळे तुमचे जे मॉरल सायन्सचा जो पेपर असायचा आपल्याला स्कूलमध्ये, इट्स लाईक दॅट. इट टेस्ट युअर इंटिग्रिटी, युअर ऑनेस्टी, म्हणजे हे जे क्वालिटीज जे ऑफिसर्स मध्ये रिक्वायर्ड आहेत ते टेस्ट केले जातात. सो त्यात केस स्टडीज पण असतात. म्हणजे तुम्हाला एक केस स्टडी देतात की यू आर द कलेक्टर ऑफ दिस डिस्ट्रिक्ट आणि तुमच्याकडे असा असा प्रॉब्लेम झालेला आहे, तर तुम्ही तो प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करणार, तुमचा अप्रोच काय असेल. सो असे जे क्वेश्चन्स आहेत ते जनरल स्टडीज 4च्या पेपरमध्ये, एथिक्सच्या पेपरमध्ये आपल्याला बघायला मिळतात. मग एसेच्या पेपरमध्ये देर आर 2 essays दॅट यू हॅव टू राईट. 1000 ते 1200 वर्ड्स मध्ये यू हॅव टू राईट द एसे. सो 2 essays असतात. एसेचं प्रिपरेशन करताना म्हणजे यू हॅव टू बेसिकली फोकस ऑन इंट्रोडक्शन, कन्क्लुजन. इंट्रोडक्शन कारण दॅट ऍक्च्युली सेट्स द टोन फॉर युअर एसे. म्हणजे तुमचा एसे किती इंटरेस्टिंग आहे हे तुमच्या इंट्रोडक्शन वरूनच कळतं. सो एक्झामिनरला जर इंट्रोडक्शन इंटरेस्टिंग नाही वाटलं किंवा कॅची नसेल तर मग पुढचं एसे वाचताना पण ही वोंट बी दॅट इंटरेस्टेड. सो एसे मध्ये काही ट्रिक्स आणि टिप्स आहेत. बऱ्याच टॉपर्सनी ह्याबद्दल बोललेलं पण आहे. सो एसे मध्ये यू हॅव टू प्रॅक्टिस, कारण 3 तासात तुम्हाला 2 essays लिहायचे आहेत, विच इज 1000 to 1200 वर्ड्स. सो हे essays लिहिताना यू हॅव टू हॅव टाइम मॅनेजमेंट, कारण दोन्ही essaysला सिमिलर अमाऊंट ऑफ टाइम तुम्हाला द्यावा लागतो. आणि एसे लिहिताना यू हॅव टू फोकस ऑन युअर अप्रोच ऑफ एसे. म्हणजे तुमच्या एसे मध्ये सिलेबस मध्येच त्यांनी काही वर्ड्स यूज केलेले आहेत. कोहेरन्स तुमच्या एसे मध्ये दिसला पाहिजे. म्हणजे तुमचा एसे प्रत्येक पॅरा म्हणजे प्रत्येक 2 पॅरामध्ये असं सिमिलॅरिटी पाहिजे आणि दॅट एसे शुड बी ऍक्च्युली म्हणजे इट हॅज टू हॅव अ प्रॉपर फ्लो. त्या एसेला एक प्रॉपर फ्लो पाहिजे आणि त्याचं प्रॉपर एक कन्क्लुजन व्हायला हवं. सो एसेसाठी प्रॅक्टिस इज द ओनली की. तुमच्या लँग्वेजवर तुम्ही फोकस करायला हवं. ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स तिथे यू शुड अवॉइड. तुमच्या प्रेझेंटेशनवर खूप काम करायला हवं. सो इफ युअर हँडरायटिंग इज नॉट दॅट व्हेरी नाईस, ट्राय रायटिंग एसेज आणि तुमची हँडरायटिंग थोडी इम्प्रूव्ह करायचा प्रयत्न करा. थोडं नीटली लिहा, थोडं त्यात मिस्टेक्स कमी करा. अशा ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही यू कॅन इझिली डू इट सो दॅट यू इम्प्रूव्ह इन युअर एसे.
So practice is the key for your essay. धन्यवाद मॅडम. पुढचा एक प्रश्न आहे, इंटरव्ह्यूचे किती राउंड्स असतात? So interview is conducted once. म्हणजे interview has 275 marks. आणि त्यात प्रत्येक दिवशी अराउंड 24 लोक ते सकाळी घेतात आणि 24 in the evening असं असतं. सो यू हॅव टू गिव्ह इट वन्स. तुम्हाला तुमचं पॅनल वगैरे काहीच माहिती नसतं. द मिनिट म्हणजे तुमच्या इंटरव्ह्यूला जेव्हा 5 मिनिटं असतील तेव्हा तुम्हाला ऍक्च्युली कळतं की तुमचं पॅनल कोण आहे. सो interview happens only once. It is 275 marks. So around 20% of your marks, total marks, is your interview. So that is about interview. So interview is also important. म्हणजे तिथे पण तुम्ही स्कोर नाही केलं तर you can be out of the list. असं पण होतं बऱ्याचदा. नक्कीच. धन्यवाद मॅडम. एक शेवटचा प्रश्न आहे. What can be the board planning strategy 1 year before the exam, considering that I am doing full-time preparation of UPSC? Okay. So 1 year strategy before the exam should be, पहिले तुम्ही मेन्स करून घ्या. सो मेन्स करताना आधी तुम्हाला तुमचं ऑप्शनल पूर्णपणे करायचं आहे. ऑप्शनलची तयारी आधी करायला हवी. ऑप्शनल एकदा झाला की त्याच्या टेस्ट सिरीज, त्याचे आन्सर रायटिंग प्रॅक्टिस यू हॅव टू डू. मग ऑप्शनल झाल्यावर यू हॅव टू शिफ्ट टू जीएस. आणि जीएस करत असताना यू ऑल्सो हॅव टू डू एसए ची प्रॅक्टिस, कारण दॅट शुड ऑल्सो हॅव टू बी बॅलन्स्ड विथ युअर जनरल स्टडीजचं प्रिपरेशन. सो आधी ऑप्शनल करून घ्या, मग जनरल स्टडीज आणि एसए सोबत सोबत करा. आणि जनरल स्टडीज करत असताना अराउंड आय थिंक तुम्ही डिसेंबर पर्यंत तुमचं जे काही जनरल स्टडीज आहे ते संपवायला हवं. आणि मग तुम्ही प्रिलिम्स आणि मेन्स असं दोन्हीही गोष्टींना जे सिमिलर सब्जेक्ट्स असतील ते करू शकता. सो जॅन फेब मार्च मध्ये यू कॅन डू द सिमिलर टॉपिक्स ऑफ मेन्स आणि prelims. So general studies should be continued till December, Jan, Feb. So Feb pasun I used to prepare for prelims. So Feb नंतर, कारण जून मध्ये एक्झाम असायची आमची, नेहमी जून मध्ये असायची. सो फेब पासून आय यूज टू स्विच टू प्रिलिम्स कम्प्लिटली. सो मार्च मध्ये पण काही लोक स्विच करतात, बट मी थोडं लवकर सुरू करायचे. सो डिपेंडिंग ऑन हाऊ वेल थिंक यू आर इन युअर प्रिलिम्स, त्या अकॉर्डिंग तुम्ही म्हणजे डिसाइड करू शकता. सो फेब मार्च मध्ये यू कॅन शिफ्ट टू प्रिलिम्स. आणि मग प्रिलिम्स फोकस तुमचा अभ्यास हवा. सो प्रिलिम्स फोकस म्हणजे काय, फॅक्ट बेस्ड जे इन्फॉर्मेशन आहे, म्हणजे फॅक्ट म्हणजे कोणता वॉर कधी लढला होता, किंवा कोणत्या वॉरमध्ये कोणते 2 पार्टीज होते, असे जे हिस्ट्रीचे क्वेश्चन्स असतील किंवा जॉग्रफीचे असतील, मॅप बेस्ड जे क्वेश्चन्स असतील, असे जे फॅक्ट ओरिएंटेड क्वेश्चन्स आहेत किंवा ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स आहेत, याच्यावर तुम्ही फोकस करायला हवं आफ्टर फेब. आणि मग टेस्ट सिरीज. सो while preparing for prelims you also have to focus on test series and you have to give test series. म्हणजे ती प्रॅक्टिस तुम्ही कुठेतरी स्टार्ट करायला हवी आफ्टर फेब. सो फेब मध्ये यू कॅन स्टार्ट विथ युअर प्रिलिम्स प्रिपरेशन, यू कॅन स्टार्ट विथ टेस्ट सिरीज. सो मार्च, एप्रिल, मे इज युअर टेस्ट सिरीजचा पार्ट. सो एप्रिल मे तर आम्ही कम्प्लिटली टेस्ट सिरीज करायचो. सो दॅट इज माय अप्रोच आणि दॅट इज व्हॉट आय थिंक यू शुड 1 इयरचा अप्रोच तो तसा असला पाहिजे. त्यात तुम्हाला एक करंट अफेअर्स आणि न्यूजपेपर हॅज टू बी ऍडेड एव्हरी डे. सो स्टार्टिंग पासून यू हॅव टू फॉलो 1 न्यूजपेपर ऍटलिस्ट. आणि करंट अफेअर्सच्या जे मंथली करंट अफेअर्स आहेत ते करू शकता, किंवा रोजच्या रोज तुम्ही करंट अफेअर्स करू शकता. सो दॅट शुड बी 1 थिंग दॅट यू शुड ऍड. आणि प्रत्येक प्रिपरेशन मध्ये यू हॅव टू फोकस ऑन प्रिव्हियस इयर पेपर्स. सो ऑप्शनल झाल्यावर पण यू हॅव टू सी की प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स काय आहेत किंवा कसे आहेत, कोणत्या प्रकारे ते कोणता टॉपिक विचारतात, कोणत्या टॉपिकवर जास्त फोकस आहे आणि कोणत्या टॉपिकवर कमी फोकस आहे, अशा ज्या गोष्टी आहेत दॅट यू शुड कॉन्सन्ट्रेट ऑन. सो दिस शुड बी युअर 1 year अप्रोच अकॉर्डिंग टू मी. धन्यवाद मॅडम. आता तुम्ही उल्लेख केला आणि तुम्ही मार्गदर्शन करतानाही उल्लेख केला होता की तुम्ही एकच पेपर हे केलेला, प्रेफर केलेला, तर तो कोणता पेपर होता, असा एक प्रश्न आहे. ओके, मी द हिंदू वाचलेला, बट यू कॅन फॉलो एनी पेपर. द इंडियन एक्सप्रेस पण लोक फॉलो करतात, बट माझं पर्सनल वॉज द हिंदू. सो मी तो. ओके, थँक्यू मॅम.
आणि सगळ्यांनी कमेंट बॉक्स मध्ये सगळ्यांनी तुम्ही आता आयएएस तुमचं सिलेक्शन झालं त्याबद्दल कॉंग्रॅच्युलेट केलेलं आहे. आणि आमच्या सगळ्यांकडून तुम्हाला भावी आयुष्याच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्ही करिअर कट्ट्यावर आलात आणि इतकं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल करिअर कट्ट्याच्या वतीने मी खूप खूप आभारी आहे. थँक्यू सो मच. आणि उपस्थित सर्व शिक्षक, समन्वयक आणि विद्यार्थी यांचे आभार म्हणून मी कार्यक्रम संपला असं जाहीर करते. जय हिंद, जय महाराष्ट्र मॅम.